नमस्कार. 3 मेच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. ऐकूया आजच्या ठळक घडामोडी. आता शेतकऱ्यांसाठी ऊस, डाळिंब, द्राक्ष शेतीला उत्तम पर्याय. सीताफळ उत्पादन. मधुबन फार्म व नर्सरीच्या सीताफळाच्या 42 विविध जातीच्या डेमो प्लांट व रोप उपलब्ध. राजनंदिनी फार्म अँड नर्सरी, मुक्काम पोस्ट वानेवाडी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र. संपर्क क्रमांक आनंद यादव 85 51 80 12 12 73 50 02 03 02. आज 3 मे सोमवार रोजी सायंकाळपर्यंत यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 32 रुग्ण आढळले. रुग्णसंख्या वाढून 3949. तालुक्यातील थोरगावन येथे एका शेतकऱ्याची नैराश्यातून आत्महत्या. यावल तालुक्यात सर्वच केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा. सर्वच लसीकरण केंद्र बंद. यावल शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमात कुटुंबनिहाय तपासणी सुरू. डांभुर्णी येथे सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचे केले स्वागत. कोरोना नियमाचे पालन करीत गावात केला सन्मान. यावल शहरात बुधवार रोजी रक्तदान व लसीकरण नोंदणी शिबिराचे आयोजन. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फैजपूर आयोजित रक्तदान शिबिरात 55 दात्यांनी केले रक्तदान. तर न्हावी येथील बेपत्ता वृद्ध हिंगोना येथे आढळला. कुटुंबियाने सोडला सुटकेचा श्वास. यावल शहरात रुग्णांच्या सेवेत प्रथमच भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर सुरू. आता डिजिटल एक्सरेसाठी जळगाव भुसावळ जाण्याची गरज नाही. यावल शहरातच डिजिटल एक्सरे सुविधा उपलब्ध. यामध्ये रुग्णांची कंबरदुखी, खोकला, मानदुखी, निमोनिया, गुडघेदुखी, टीबी, छाती व फुफ्फुसांच्या विकारासंदर्भात तपासणी खात्रीशीर केली जाईल व डिजिटल एक्सरेसह रिपोर्टिंगसुद्धा या ठिकाणी मिळेल. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. भक्ती डिजिटल एक्सरे सेंटर, आई हॉस्पिटलच्या शेजारी व श्री कलेक्शनच्या खाली, भुसावळ रोड, यावल. आता ऐकूया सविस्तर घडामोडी. आज सोमवारी 3 मे रोजी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात यावल तालुक्यात कोरोनाचे नवीन 32 रुग्ण आढळले आहेत. तेव्हा रुग्णसंख्या वाढून 3949 झाली आहे. आज 3 मे सोमवारी जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोरोना रुग्णालय तसेच यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बी बारेला यांच्या मार्गदर्शनाखाली नानासाहेब घोडके, सुभाष राणे, कांचन चौधरी, छाया नन्नवरे, भूषण गाजरे या पथकाच्या वतीने घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्ट तसेच तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्ट आणि डॉक्टर अभिजित सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली न्हावी रुग्णालयात घेण्यात आलेल्या अँटीजेन रॅपिड टेस्टच्या प्राप्त अहवालात दिवसभरात यावल तालुक्यात कोरोनाचे 32 रुग्ण आढळले. यात यावल शहरात एक 25 वर्षीय तरुण हा बाधित आढळला. सदर तरुण त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच रुग्णालयातून फरार झाला. हा तरुण शहरातील खिरनीपुरा भागातील रहिवासी असल्याचे त्याने सांगितले. मात्र त्याचा पत्ता सापडत नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर त्याचा शोध यावल पोलीस सध्या घेत आहेत. तर फैजपूर शहरात कोरोनाचे तब्बल 12 रुग्ण आढळले आहेत. यात बहुतांश रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये 73 वर्षीय इसम, 37 वर्षीय तरुण, 30 वर्षीय तरुण, 38 वर्षीय तरुण, 32 वर्षीय तरुण, 35 वर्षीय महिला, 32 वर्षीय महिला, 25 वर्षीय महिला, 12 वर्षाचा बालक, 50 वर्षाची महिला, 10 वर्षाचा बालक व 45 वर्षीय महिला अशा या 12 रुग्णांचा समावेश आहे. तर न्हावी गावात आज 27 वर्षीय तरुण, 38 वर्षीय महिला, 25 वर्षीय तरुण, 42 वर्षीय इसम, 5 वर्षीय बालक, 30 वर्षाची महिला आणि साखर कारखाना येथे एक 30 वर्षीय इसम असे रुग्ण आढळले. तर बोरावल खुर्द गावात एक 96 वर्षीय महिला तर एक 68 वर्षीय वृद्ध असे 2 रुग्ण. विरोधा गावात एक 40 वर्षीय आणि एक 20 वर्षीय तरुण. दुसखेडा येथे एक 62 वर्षीय इसम, टाकरखेडा येथे एक 68 वर्षीय इसम आणि 50 वर्षीय महिला. हिंगोना येथे एक 57 वर्षीय इसम. सांगवी बुद्रुक येथे 60 वर्षीय महिला एक 65 वर्षीय इसम. भालोद गावात 56 वर्षीय महिला
आणि कोळणावी गावात 38 वर्षीय तरुण असे दिवसभरात यावल तालुक्यात कोरोनाचे 32 रुग्ण आढळले. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णात 649 रुग्ण यावल शहरातून आढळले आहेत. फैजपूर शहरातून 665 रुग्ण आढळले आहेत, तर ग्रामीण भागात 2635 रुग्ण आढळले आहेत. तेव्हा यावल शहर, फैजपूर शहर आणि ग्रामीण भाग मिळून यावल तालुक्यात आतापर्यंत 3949 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील उपचारादरम्यान 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 3410 रुग्ण कोरोनामुक्त होऊन बरे होऊन घरी परतले आहेत. तर आज रोजी 430 रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहे. तेव्हा कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. सुवर्णसंधी 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 यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मयत इसमाचे नाव भानुदास मंगल चौधरी असे असून ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. थोरगव्हाण तालुका यावल येथील भानुदास मंगल चौधरी वय 38 हे काल रविवारी 8 वाजेपर्यंत घरी परतले नव्हते. तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला असता मनवेल रस्त्यावर असलेल्या त्यांच्या स्वतःच्या शेतातील निंबाच्या झाडाला दोराच्या साह्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या अवस्थेत ते आढळून आले. तेव्हा रात्रीच याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व मृतदेह यावल रुग्णालयात आणण्यात आला. सदर मयत इस्माजवळ एक सुसाईड नोट देखील होती. त्यात त्यांनी काही जणांवर आरोप केले आहेत. तेव्हा या प्रकरणी यावल पोलिसात अतुल गोपाळ चौधरी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार करीत आहे. तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्रावर लस नसल्याने लसीकरण ठप्प आहे. गेल्या 3 दिवसापासूनचे हे चित्र असून अनेक नागरिक दिवसभर लसीकरण केंद्रावर लससाठी चक्रा मारताना दिसले. अनेक नागरिकांकडून लस उपलब्ध नसल्यामुळे संताप देखील व्यक्त करण्यात आला. तेव्हा तालुक्यात लस कधी उपलब्ध होईल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शहरातील ग्रामीण रुग्णालयामध्ये गेल्या 4 दिवसापासून कोविशिल्ड व कोवॅक्सिन या दोघांपैकी कोणतीच लस उपलब्ध नाही आहे. तर तालुक्यातील इतर प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रावर लसीकरण केंद्र सुरू केले, मात्र तिथे देखील आज रोजी लस उपलब्ध नाही आहे. तालुक्यात एकूण सर्वच लसीकरण केंद्र हे बंद होते. एकूणच सर्व लसीकरण केंद्रावर पहिला डोस घेतलेले अनेक नागरिक दुसरा डोस घेण्यासाठी चक्रा मारताना व धडपड करताना दिसून आले. एकूणच लस नसल्यामुळे अनेक नागरिकांचा हिरमोड झाला. तेव्हा लस कधी उपलब्ध होईल असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. लसीचे डोस मंगळवारी प्राप्त होतील अशा अपेक्षा तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मनीषा महाजन यांनी व्यक्त केली आहे. शहरात नगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत नागरिकांची कुटुंबनिहाय आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. याकरिता शिक्षक व नगरपालिका कर्मचारी अशांचं एकत्र मिळून 20 पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांद्वारे आतापर्यंत 5587 कुटुंबियांची तपासणी पूर्ण झाली आहे. यात संशयित आढळणाऱ्या रुग्णांची अँटीजेन तपासणी देखील करण्यात येत आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावल नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष नौशाद मुबारक तळवी, पालिकेचे गटनेता अतुल भाऊ पाटील, मुख्याधिकारी बबन तळवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात माझे कुटुंब माझी जबाबदारी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत कुटुंबनिहाय प्रत्येक कुटुंबातील नागरिकांची आरोग्य तपासणी सुरुवात झाली आहे. नगरपालिकेचे कर्मचारी आणि शिक्षक यांना मिळून 20 पथके तयार करण्यात आली आहे. या पथकांच्या माध्यमातून विविध भागात जाऊन ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे व त्यांची नोंदणी देखील घेतली जात आहे. तसेच
जे काही नागरिक ज्यांच्यामध्ये कोरोना संदर्भात लक्षणे आढळत आहे त्यांची थेट कोरोना अँटीजेन तपासणी देखील केली जात आहे. शहरात आजवर 5,587 कुटुंबातील 23,302 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे व उर्वरित तपासणी देखील लवकर पूर्ण होईल. या संपूर्ण मोहिमेकरिता पालिकेचे कक्ष अधीक्षक विजय बढे, आरोग्य विभागाचे प्रमुख शिवानंद कानडे, रमाकांत मोरे आदी परिश्रम घेत आहे. तालुक्यातील डांभुर्णी येथे सेवानिवृत्त झालेल्या एका सैनिकाचे छोटेखानी कार्यक्रम घेऊन स्वागत करण्यात आले. अंबादास एकनाथ कोडी असे या सैनिकाचे नाव असून ते CRPFमधून 20 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले होते. 28 वर्ष त्यांनी देशाला सेवा दिली. डांभुर्णी तालुका यावल येथील रहिवासी तथा सैन्य दलात CRPFमध्ये 28 वर्ष सेवा बजावणारे सैनिक अंबादास एकनाथ कोडी हे रविवारी गावात सुखरूप परतले. देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या या सैनिकाचा गावात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करून गौरव करण्यात आला. देशसेवा सर्वश्रेष्ठ सेवा असून ती आपणास करण्यास मिळाली हे आपण आपले भाग्य समजतो असे प्रसंगी अंबादास कोडी यांनी सांगितले. गावात पंचायत समितीच्या सभापती पल्लवीताई पुरुजित चौधरी, सरपंच कविता समाधान कोडी, उपसरपंच पुरुजित चौधरी, पोलीस पाटील किरण भास्कर कचरे आदींनी त्यांना सन्मानित केले. गावात मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलं. कुटुंबियांनी देखील सैनिक अंबादास कोडी यांचे औक्षण करून घरी स्वागत केलं. संपूर्ण कार्यक्रम कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून पार पाडण्यात आले. ओके चलो. अरे चुपचाप बसा. नमस्कार, जय हिंद, जय भारत. माननीय श्री अंबादास एकनाथ कोडी आज सेवानिवृत्त झाले असून आपण त्यांच्याकडून 2 शब्द जाणून घ्या. CRPFमध्ये पदस्थ असून यांनी आपल्या कार्यकालीनमध्ये काय काय केलं आणि कसं यांनी पूर्णपणे सर्व्हिस पूर्ण केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. 2 शब्द बोला. दिनांक 28/4/1993 ग्रुप सेंटर नागपूर भरती झालो होतो आणि 30/4/2021 ला सेवानिवृत्त 138 बटालियन अरुणाचल प्रदेश तिथून सेवानिवृत्त झालो. मी 2 प्रश्न विचारण्यात इच्छुक असेल तुमच्याशी. एवढ्या 28 वर्ष यांनी पूर्ण सर्व्हिस केलेली आहे. या सर्व्हिसमधील देखील यांनी मध्य भारत पूर्णपणे आपल्या भारतात पूर्णपणे सेवा करून आज आपल्या घरी परतले आहात. तर कार्यकालीन कसा राहिला तुमचा? माझा कार्यकालीन पूर्ण भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये 13 वर्ष सर्व्हिस केली आणि गडचिरोलीमध्ये 8 वर्ष आणि छत्तीसगड 3 वर्ष आणि आता पूर्ण सर्व्हिस करून अरुणाचल प्रदेशमधून 30/4/2021 ला रिटायरमेंट घेतली. जय हिंद, जय भारत. जय हिंद, जय भारत. शहरात बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वामी विवेकानंद साप्ताहिक मिलन व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यावल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व कोरोना प्रतिबंधक लसीकरण नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सदर लसीकरणपूर्वी इच्छुकांनी येथे रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील विस्तारित भागात असलेल्या गंगानगरातील गंगेश्वर महादेव मंदिरात सदरील रक्तदान शिबिर सकाळी 9 ते 12 या वेळेत बुधवारी पार पडणार आहे. तेव्हा या ठिकाणी स्वच्छेने रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठीची नोंदणी जतीन बारसे, रुपेश वारके, अनिकेत सोरटे, सागर चौधरी, प्रवीण बळगुजर, धनंजय बारी, डॉक्टर अभय रावते, ज्ञानदेव मराठे, राजेश श्रावगी, निलेश बारी, राजेश्वर बारी यांच्याकडे सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ फैजपूर आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल 55 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. भारत सरकारकडून 18 वर्ष व त्यावरील तरुणांना आता कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. तेव्हा लसीकरणानंतर 60 दिवस तरुणांना रक्तदान करता येणार नाही व भविष्यात रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये हे लक्षात घेता फैजपूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सदर शिबिर रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झालं. या ठिकाणी 55 दात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या शिबिराचं शुभारंभ महामंडळेश्वर सतपंथरत्न श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते भारतमाता व प्रभू श्री रामचंद्र यांच्या तैलचित्राचं विधिवत
पूजन करून माल्यार्पण अर्पण करून सुरुवात झाली। या प्रसंगी भुसावळ नगरीचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष प्रमोदभाऊ नेमाडे यांचा महामंडळेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सत्कार देखील केला। या प्रसंगी यावल तालुका केमिस्ट अध्यक्ष अनिरुद्ध सरोदे, भुसावळ उपनगराध्यक्ष प्रमोदभाऊ नेमाडे, संघ कार्यकर्ते दीपक पाटील, हर्षल महाजन, दीपक कापडे, युवराज किरंगे, मिलिंद पाठक, सूरज गाजरे, बजरंग दल शहर अध्यक्ष फैजपूर, लोकेश कोल्हे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य भरतभाऊ महाजन, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, भाजपा शहर अध्यक्ष अनंत नेहते, पराग पाटील सावदा, डॉक्टर गणेश भारंबे, डॉक्टर नितीन महाजन, डॉक्टर उमेश चौधरी, प्राध्यापक राजेंद्र सिंग राजपूत, पिंटू भाऊ तेली, पत्रकार नंदकिशोर अग्रवाल, निलेश पाटील, आशिष बोरोले, भूषण चौधरी, पप्पू जाधव, राकेश कोले, तुकाराम बोरोले, श्याम चौधरी, ललित पवार, सूरज गाजरे, हर्षल गाजरे, युवराज राणे, नीरज झोपे, राजेश चौधरी, रितेश चौधरी, अमोल चौधरी सह आदी रक्तदाते उपस्थित होते। मूवी चांगला लागतं ना भाऊ आता। न्हावी तालुका यावल येथून शनिवारी एक 65 वर्षीय वृद्ध घरातून बेपत्ता झाले होते। तेव्हा ते कुठे दिसले तर त्या संदर्भात कुटुंबियांनी माहिती देण्याचे आवाहन केले होते। मात्र सदर वृद्ध इसम हिंगोना येथे आढळून आले आहेत। यावल तालुक्यातील न्हावी येथील रहिवासी 85 वर्षीय तुकडू गबा तायडे हे शनिवारी 1 मे रोजी सायंकाळी 5 वाजता घरून निघून गेले होते। तेव्हा त्यांचा शोधाशोध कुटुंबीय घेत होते। यावल न्यूजच्या माध्यमातून आम्ही देखील आमच्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती दिली होती। मात्र सदर इसम हे रविवारी रात्री हिंगोना येथे स्मशानभूमीजवळ एकटेच आढळून आले। तेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबियाच्या सुपूर्द करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबियांनी सुटकेचा श्वास सोडला आहे। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।